ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 14. वनवास. सुमंत्रा, माझा रामचंद्र कोणत्याही कारणास्तव मागे फिरणाऱ्यातला नाही. तो अविचल धीर वीर आहे. त्याला त्याच्या निश्चयापासून कोणीही विचलित करू शकणार नाही किंवा कोणी त्याच्यावर दबावही आणू शकणार नाही. त्याच्या निश्चयात बदल घडवून आणण्याचे प्रयत्न निष्फळच ठरतील. एवढंच नाही तर आपल्या प्रयत्नांमुळे त्याला त्रास मात्र होईल. राम सत्याचा निष्ठावान अविचल अनुयायी आहे. उशीर करू नकोस, कारण रथ तयार करून न्यायला थोडाही विलंब झाला तर त्याचा माग काढणं कठीण जाईल. अयोध्येच्या राजमार्गावरून रामाला चालत जाताना माझी प्रजा पाहू शकणार नाही. जा जा, दशरथ म्हणाले. त्याला घाई करत असताना जाता जाता सम्राट म्हणाले, त्या रथात खाद्यपदार्थांचे काही पेटारे आणि काही शस्त्रही घेऊन ती त्यांना दे. सुमंत्रा, तुला हे सांगायला मी विसरलो. शक्य तेवढा जोर देऊन विनंती कर. मी तुला सांगायला सांगितलं आहे असंही सांग आणि प्रार्थना कर की सीतेने अयोध्येत परतावं. त्यांना रथात बसव आणि तुझ्याबरोबर काही अंतर त्यांना वनाच्या दिशेने जाऊ दे. त्यांच्याबरोबर अरण्यात जा, कारण जंगलाच्या दर्शनाने सीतेला भीती वाटत आहे असं जर तुला वाटलं तर ताबडतोब रामाची आज्ञा घे आणि मिथिलेच्या नाजूक राजकन्येला सीतेला अयोध्येला परत फिरण्याची विनंती कर. ही माझीही इच्छा आहे असं सांग तिला. तिला सांग की तिला अयोध्येत राहावंसं वाटत नसेल तर सम्राट तिला तिच्या पित्याकडे जनक महाराजांकडे पाठवण्याची व्यवस्था करतील. हेच शब्द दशरथांनी खूपदा उच्चारले आणि त्यामुळे जे चित्र नजरेसमोर उभं राहिलं त्यांनी दुःखी होत ते जमिनीवर कोसळले. लवकरच शुद्धीवर येत अत्यंत निराशेने ते उद्गारले, सुमंत्रा, वेळ आणि शब्दांचा अपव्यय कशाला? आता माझ्या राम, सीता, लक्ष्मणाला माझ्या समोर आण. त्या तिघांनाही डोळे भरून पाहू दे. मी सांगतो तसं करण्याचा निश्चय करून मला सुखी कर. एवढं बोलून त्यांनी सुमंत्राला प्रार्थना केली. वेगाने जा, उशीर करू नको. ते जिथे असतील तिथे रथ घेऊन जाऊन त्यांना जितकं लांबवर, जिथून पुढे रथ जाऊ शकणार नाही तिथपर्यंत नेऊन त्यांना पोचव. कदाचित 3-4 दिवसही रथातून प्रवास करणं शक्य होईल. त्यानंतरच त्यांना पाय उतार होऊ दे. ते दृष्टीआड होईपर्यंत तिथेच उभा राहा आणि मगच त्यांच्या कुशलतेची वार्ता मला सांगण्यासाठी परत फिर. आता माझ्याजवळ जास्त बसू नकोस. जा. दशरथांनी तातडीने मंत्र्यांची रवानगी केली. सम्राटांची आज्ञा शिरसावंद्य मानून सुमंत्र त्यांच्या पाया पडले आणि त्यांनी रथ सज्ज केला. नगर रस्त्यावर पायी जाणाऱ्या सीता, राम, लक्ष्मणांना त्यांनी गाठलं. त्यांना सम्राट काय म्हणाले ते त्यांनी सांगितलं. त्यांना रथात बसवलं. मग अरण्याच्या दिशेने त्यांनी प्रस्थान केलं. राजरस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रजाजनांचे थवे आक्रोशत आणि आक्रंदत होते. सुमंत्रांनी त्यांना भावना आवरून शांत राहायला सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी नगराची सीमा ओलांडली आणि काही अंतर पुढे गेले. सारे नगरवासी निराधार होण्याच्या भीतीने रथाच्या मागून धावत निघाले. त्यांच्या पायाने उडालेली धूळ इतकी लांबवर पसरली की जणू स्वर्गाला पोचली. रस्ता किंवा जमीन दिसतच नव्हती. जणू दुःखाने विमनस्क झालेल्यांचा प्रचंड प्रवाह दिसत होता. रामा, आम्हाला तुझ्याबरोबर ने, मागे सोडून जाऊ नकोस, असे सारे वृद्ध, स्त्रिया, तरुण, ब्राह्मण एका आवाजात हुंदके देत विलाप करत होते. सारं नगर रस्ते मागे ओसाड झाले होते. जणू नगर झोपी गेलं होतं. लवकरच काळोख पडला. प्रत्येक घराच्या छपरावर जणू अंधाराचं दडपण पडलं. काही पुरुष आणि स्त्रिया ज्यांना जाता आलं नाही ते असहाय्यपणे रस्त्यावर खांबासारखे उभे राहिले. काहींनी कड्या लावून घेऊन अत्यंत दुःखात दिवस घालवला. त्यांनी अन्नपाणी वर्ज केलं. करुणा येऊन राम अंधारल्यावर परतेल या आशेने काहीजणं वाट पाहू लागले. इकडे दशरथ स्वतः रथात बसले. रामा, रामा, सुमंत्रा, रथ थांबव. माझ्या प्रेमाच्या सुखनिधानाला मला एकदाच पाहू दे. ते मोठ्यांदा हाका मारू लागले. त्यांनी रथाचा वेग वाढवला आणि अधिकच जवळ येऊ लागले. रामाच्या रथाच्या मागे धावणारा जनसमुदाय त्याच्या आणि सम्राट दशरथांच्या रथामध्ये सापडला आणि पुष्कळजण इतके दमले होते की ते जमिनीवर कोसळले होते. वेगाने जवळून जाणारा रथ त्यांनी पाहिला तेव्हा राम त्या रथात बसून परत येत आहे का ते पाहण्यासाठी त्यांनी डोकी उचलली.
ते उठले आणि त्याचं ओझरता का होईना दर्शन घेण्यासाठी त्यांनी रथाला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु दशरथाचा आक्रोश कानावर पडताच ते देखील हुंदके देऊ लागले. महाराज, वेगाने जा आणि आमच्या रामचंद्राला घेऊन या, असं अतिशय केविलवाणं होऊन विनंती करत त्यांनी रथाला जायला वाट मोकळी करून दिली. नगराच्या बाहेर असलेल्या वाळूच्या टेकड्यांच्या शेजारून रामाचा रथ धावताना पाहून दशरथांनी जोरात हाक मारली, सुमंत्रा, लगाम खेच, रथ थांबव. आणि त्यांनी स्वतःच्या रथाचा वेग वाढवायला सारथ्याला सांगितलं. सुमंत्रांनी मागे वळून रथ येताना पाहिला. ते रामाला म्हणाले, रामचंद्रा, पिताजी दशरथ मागून येत आहेत. थोडा वेळ थांबून त्यांची काय आज्ञा आहे ते पाहावं हे बरं असं मला वाटतं. रामाने मागून येणारा प्रचंड जनसमुदाय आणि पिताजींना घेऊन वेगाने त्याच्या पाठीमागे येणारा रथ पाहिला. आता जर तो थांबला तर प्रजाजन रथाला घेरतील आणि त्यांना असह्य दुःख होईल. जे कोणी थकून वाटेतच बसले आहेत त्यांना काही नवी आशा वाटून तेही पळत येतील आणि तसं झालं तर निष्फळ आशा निर्माण करून त्यांच्याशी अधिकच क्रूरता दाखवल्यासारखं होईल. शिवाय त्याने दिलेलं वचनही भंग होण्याची शक्यता आहे. जर प्रजाजनांनी दशरथाला विलाप करताना पाहिलं तर त्यांच्या नजरेत त्यांच्या प्रतिमेला धक्का पोचेल. असा सर्व विचार करून त्याने सारथी असलेल्या सुमंत्रांना रथ थांबवण्याची काही गरज नाही असं सांगितलं. अधिक वेगाने रथ नेणंच उत्तम राहील असं तो म्हणाला. यावर हात जोडून सुमंत्र म्हणाले, रामा, तुझ्याबरोबर 4च दिवस राहण्याची मला आज्ञा आहे. त्यानंतर मला अयोध्येला परतावं लागेल ना. मला पाहिल्यावर मी त्यांच्या आज्ञेनुसार रथ का थांबवला नाही म्हणून महाराज मला रागवतील. उत्तरादाखल मी काय सांगू शकणार. वनवासाचा सर्व काळ कृपा करून मला तुमच्याबरोबरच ठेवून घ्या. मला जर वनवासात तुमच्याबरोबर राहण्याची परवानगी मिळाली तर माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असं मी मानेन. जर तुझी मला संमती असेल तर मी थांबत नाही. तुला हव्या तितक्या वेगाने रथ हाकेन. इतप्पर तुझी आज्ञा काय आहे ते सांग. सुमंत्रांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आणि त्याच्या सूचित अर्थावर रामाने विचार केला. तो म्हणाला, सुमंत्रा, ज्यांनी तुम्हाला रथ अरण्यात घेऊन जाण्याची आज्ञा दिली ते तुमचे स्वामी सम्राट होते. आता जे या रथाच्या मागे येत आहेत आणि तुम्हाला थांबवण्यासाठी विनंती करत आहेत ते दशरथ आहेत. आपण सम्राटांच्या आज्ञा पालन करण्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, दशरथांच्या नव्हे. आपण या देशाचे, या देशाच्या राजाचे मंत्री आहात, दशरथ नावाच्या एखाद्या व्यक्तीचे नव्हे. व्यक्ती म्हणून आम्ही दोघं पितापुत्र या नात्याने बांधले गेलो आहोत, परंतु सम्राट म्हणून आपणा दोघांवर त्यांचा समान अधिकार आहे. तुमची आणि माझी त्यांच्या चरणी असलेली निष्ठा समान आहे. आपण आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे. जेव्हा दशरथ त्यांच्या हाकेला उत्तर न देण्याबद्दल रागावतील तेव्हा त्यांना सांगा की तुम्ही त्यांचा आवाज ऐकलाच नाही. असं सांगण्यात काहीच चूक नाही. असं म्हणून रथ थांबवण्याची तसदी न घेता रथ आणखी वेगाने हाकायला रामाने सांगितलं. त्याच्या मनाचं समाधान होईल अशा प्रकारे नीतीचं जे अमृतोपम विश्लेषण रामाने दिलं होतं ते सुमंत्राने उत्सुकतेने ग्रहण केलं. जेव्हा रामाचा रथ न थांबता पुढेच जात असल्याचं दशरथांनी पाहिलं तेव्हा त्यांनी आपला रथ थांबवला आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत विलाप करत ते मागे वळले. प्रजाजन मात्र थकले होते. तरी त्यांच्या प्रिय रामाबरोबर राहायचं अशा निश्चयाने रथाच्या मागून धावतच राहिले. त्याला गाठण्याच्या प्रयत्नात प्राण गमवावे लागले तरी हरकत नाही अशी काहींनी तयारी ठेवली होती. म्हणून निराश आणि थकलेली अशी त्यांची पावलं रामाच्या रथाच्या खुणा पाहत भक्तिभावाने चालतच राहिली. त्याच्याविषयीच्या प्रेमामुळे मागून माग काढत येणाऱ्या लोकांना रामाने पाहिलं आणि करुणेने त्याचं मन भरून आलं. त्यांनी रथ थांबवला आणि त्यांच्याशी प्रेमाने, हळूवारपणे, मधुर, हृदयस्पर्शी शब्द बोलला. सद्य परिस्थितीच्या अनेक नैतिक पैलूंवर त्याने लोकांना समजावलं आणि त्यांना अयोध्येला परतायला विनंती केली. त्यांनी सांगितलं की त्याच्या वियोगात राम नसलेल्या अयोध्येत एक क्षणही राहणं त्यांना शक्य होणार नाही आणि अयोध्येत राहण्याऐवजी अरण्यात मरण आलं तरी त्यासाठी ते तयार आहेत. पुष्कळांनी असं सांगितलं तर त्यांच्यातील तरुण म्हणाले की ज्या नगरातून धर्माची दिव्यता नष्ट झाली आहे ते स्थान जंगलापेक्षाही भयानक आहे आणि अशा भीतीदायक ठिकाणी त्यांना निवास करणं शक्य होणार नाही. जिथे तू राहशील ते रानच आमच्यासाठी अयोध्या असेल असं ते म्हणाले. आमच्या थकावटीविषयी किंवा अडचणीविषयी यत्किंचितही चिंता करू नका.
आपण निश्चय केला आहे त्याप्रमाणे आपलं कर्तव्य आणि व्रताचं पालन करा. आम्ही देखील आमच्या व्रताचं पालन करू. पित्याच्या आज्ञेचं पालन करणं हे परमपवित्र आहे असं आपण ठरवलं आहे. आमच्या हृदयात असलेला वास, आमचा स्वामी ज्याचा अधिकार आम्ही निष्ठेने मानतो, अशा आमच्या आत्मारामाच्या इच्छेला मान देणं हे आमचंही पवित्र कर्तव्य आहे. आम्ही निश्चयापासून ढळणार नाही. आम्ही मागे फिरणार नाही. मृत्यूच केवळ आमचा पराभव करू शकेल. निराशेने रडत हुंदके देत ते म्हणाले. त्यांच्या प्रेमळ शब्दांनी आणि निष्ठेने रामाचं दयाळू हृदय द्रवलं. सीतेच्या डोळ्यांना धारा लागल्या. राज्याच्या सामान्य जनतेच्या भक्तीचं लक्ष्मणाला दर्शन झालं. कैकई, जिला जनतेच्या या भावनेची यत्किंचितही जाणीव नव्हती, तिचा विचार येताच रागाने त्याचे डोळे लाल झाले. जीभ टाळूला चिकटली. उदास विचारांनी जड झालेलं मस्तक धरून तो खाली बसला. रामाला वाटलं की कोणत्याही उपायाने त्यांचं घराकडे परतण्यासाठी मन वळवणंच उत्तम. त्याने त्यांचं सांत्वन केलं, सहानुभूती दाखवली. त्यांनी दररोज पाळलेच पाहिजेत अशा विधींची त्यांना आठवण दिली. हे विधी पाळले गेले नाहीत तर त्याच्या परिणामांची आठवण दिली. येथून जर ते अरण्यात राहिले तर किती अडचणींचा आणि भयानक वन्य जीवनाला त्यांना सामोरं जावं लागेल त्याचं वर्णन करून सांगितलं आणि सल्ला दिला की त्यांनी विधिविधानानुसार न चुकता वैदिक विधी पाळावेत, म्हणजे वनवासातील त्याचा काळ निर्धोक आणि लवकर सरायला मदत होईल. अशा रीतीने त्याने वनातील आयुष्य शांततापूर्ण आणि आनंदात घालवण्यास आणि योग्य वेळी ताजतवानं आणि असंच आकर्षक होऊन अयोध्येला परतण्यास त्याची मदत होईल. या भाषणामुळे त्याच्या समोरच्या तरुण ब्राह्मणांची खात्री पटली नाही. रामाने त्यांना विनंती केली, तुमचे वृद्ध मातापिता तुमच्या सेवेअभावी असहाय्य आणि एकाकी पडतील. त्यांना असं सोडणं चुकीचं आहे. यावर ते म्हणाले, रामा, आमचे वृद्ध मातापिता इतके निराश आणि दुर्बल झाले आहेत की ते तुमच्या मागोमाग या अरण्यात येऊ शकले नाहीत. इतक्या लांबवर येऊन असह्य दुःखाचे अश्रू ढाळत ते परतले. त्यांनीच आम्हाला तुमच्या पाठोपाठ यायला आणि तुमच्याबरोबर राहायला सांगितलं आहे. कारण ते म्हणाले की आम्ही अति निर्बल झालो आहोत. तुम्ही तरुण आणि बलवान आहात. आमच्यातर्फे तुम्ही रामाची सेवा करा असं सांगून आम्हाला पाठवलं आहे. आम्ही त्यांच्यापासून दूर आहोत. यापेक्षा तुम्ही अयोध्येपासून दूर आहात म्हणून ते दुःखी आहेत. त्यांना नाही तरी निदान त्यांच्या पुत्रांना तरी रामाबरोबर राहण्याचं भाग्य लाभतं आहे म्हणून त्यांना आनंदच होईल. त्या वृद्धांना आनंद देण्यासाठी तरी आम्हाला बरोबर घ्या. अशा प्रकारे प्रार्थना करून रडत त्यांनी रामाच्या पायावर लोळण घेतली. त्यांच्या या प्रेम आणि आदरभावनेच्या प्रामाणिक अभिव्यक्तीने रामाला मूक बनवलं. या तरुणांची त्यागवृत्ती त्याच्या स्वतःच्या सिंहासनाच्या त्यागवृत्तीपेक्षा अधिक महान आहे असं वाटून त्यांच्या त्यागवृत्तीने तो मोहरला. त्याच्या प्रजेने मातापित्यांवरील निष्ठेबाबत आपल्याला मागे टाकल्याबद्दल त्याला गर्वमिश्रित आनंद वाटला. या सर्व बोलाचालीत अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. म्हणून रामाने सर्वांना तेव्हाच अंधारात परत फिरण्याऐवजी अल्पोपहार आणि विश्रांती घ्यायला सांगितलं. त्यांना तसं करायला प्रोत्साहित करण्यासाठी जवळच वाहत असलेल्या तमसा नदीत रामाने स्नान केलं. कंदमुळं फळांचा आहार घेतला आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. त्याच्या मागून लांबवर आलेली मंडळी शारीरिकदृष्ट्या एवढी थकली होती की आहार घेतल्यावर लवकरच सारे अगदी गाढ झोपी गेले. उठल्यावर ते सारे बरोबर यायचा आग्रह धरतील हे रामाला ठाऊक होतं. म्हणून त्याने सुमंत्रांना जागं केलं आणि अगदी आवाज न करता रथ तयार करायला सांगितलं आणि अशा रीतीने हाकायला सांगितलं की त्याच्या खुणा ओळखता येऊ नयेत. या व्यतिरिक्त इतर काही मार्ग नाही हे जाणून सुमंत्राने रथ अशा रीतीने हाकला की त्याच्या गुंतागुंतीच्या खुणांचा माग लागू नये. एवढंच नाही तर रथ अयोध्येलाच परतला अशी पुसट शंका त्यांना यावी अशा रीतीने कौशल्याने रथांच्या खुणा सोडून त्याने अरण्याच्या दिशेने रथ हाकला. नवा दिवस उजाडला. अयोध्यावासी उठले आणि सभोवताली पाहू लागले. राजरथाचा मागमूस लागेना. सीता, राम किंवा लक्ष्मणही दिसेनात. त्यांना अतीव दुःख झालं. त्यांनी इतरांनाही उठवलं आणि जमिनीवरील रथाच्या खुणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. रथाचा ठाव शोधायला ते सैरावैरा धावले. त्यांच्यातील एक म्हणाला, बंधो, आपण किती थकलो होतो आणि थकून लगेच कसे झोपी गेलो ते रामाने पाहिलं. म्हणून आपल्याला बरोबर न घेता ते तसेच निघून गेले असं म्हणून ते एकमेकाला दोष देऊ लागले. ही थकल्याची चिन्ह दाखवल्यामुळे त्यांना सोडून एकटं जायला कसे राम उद्युक्त झाले.
इतर काहींनी स्वतःला पाण्यातील माशापेक्षाही अधम ठरवलं, कारण ते म्हणाले, पाण्याशिवाय मासोळी जिवंत राहू शकत नाही, परंतु राम निघून गेल्यावरही आपण जिवंत आहोत. धिक्कार, धिक्कार असो आपल्या आयुष्याचा. ते म्हणाले, आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीपासून वियोगाला आपणच कारणीभूत आहोत. मग या दुःखाचा शेवट करण्यासाठी आपण आत्मघात का करू नये? त्यांनी खूप विलाप केला, पण लगेच त्यांना वाटलं की राम त्यांच्यातील आत्मा आहे, तेव्हा आत्महत्येचा विचारही करणं योग्य नाही. हे पुण्यकर्मही नाही आणि स्वतःच्याच हाताने मरण्याचं नशिबात असेल तरच आत्महत्या यशस्वी होईल. म्हणून त्यांच्यातील दुसऱ्याने सुचवलं की तसा शेवट व्हावा अशी प्रारब्धाची प्रार्थना फक्त ते करू शकतात. अशा तऱ्हेच्या निराशाजनक चर्चेत आणि शंकेतच ते गुंतले. आता पुढे काय करावं याची चिंता त्यांना लागली. लवकरच कोणीतरी म्हणालं की रथाच्या खुणांचा माग त्यांना लागला होता आणि ती खरोखरच आनंदाची बातमी होती, कारण खुणा असं दर्शवत होत्या की रथ अयोध्येच्या दिशेनेच फिरलाय. काही अंतर ते त्या खुणा पाहत चालले, परंतु लवकरच त्या खुणा दिसेनाशा झाल्या. त्या अदृश्य झाल्या होत्या. काय घडलं असावं ते ठरवणं अशक्य झालं, म्हणून ते नगराकडे परतले. त्यांचा गोंधळ उडाला होता. पुष्कळांनी स्वतःचंच सांत्वन करून घेतलं की राम नक्कीच राजवाड्यात परतला असेल, कारण त्यांनी त्यांची दुःस्थिती पाहिली होती आणि अशा भग्नहृदय लोकांविषयी त्याचं हृदय करुणापूर्ण होतं. 2-3 दिवसांनी राम परतेल, ते म्हणाले. रामाने परत आपल्या प्रजेकडे यावं म्हणून देवांना आवाहन करण्यासाठी स्त्रियांनी पूजाविधीच्या विविध प्रकारांची आणि विविध व्रतांची अनुष्ठानं केली. त्यानंतर सूर्याच्या उबेने फुलणारी कमळं सूर्याच्या अनुपस्थितीत फुलू शकणार नाहीत, म्हणून चक्रवाक पक्षी जसा राहतो तसे सारे प्रजाजन राहिले. प्रजेची अशी स्थिती असताना तिकडे सुमंत्रासह सीता, राम आणि लक्ष्मण शृंगवेरपुरीच्या नजीक पोहोचले. गंगा नदीला पाहून रामाने सुमंत्रांना रथ थांबवायला सांगितलं. रथातून उतरून त्याने पवित्रतेच्या त्या प्रवाहाला जमिनीवर साष्टांग प्रणिपात केला. सीता, लक्ष्मण आणि सुमंत्रानेही खाली उतरत त्याचं अनुकरण केलं. रामाने सांगितलं की आजूबाजूला जी शांती आणि वैपुल्य आणि संपत्ती आणि समृद्धी दिसतीये तिचा स्रोत गंगाच आहे. सर्व जीवांना सर्वोच्च आनंद आणि सर्वोच्च आध्यात्मिक वरदान देणारी गंगाच आहे. त्या पवित्र जलधारेत स्नान करण्याचं त्यांनी ठरवलं. किनाऱ्यावरून खाली उतरून निर्धास्तपणे सीता स्नान करू शकेल अशी जागा शोधून काढायला रामाने लक्ष्मणाला सांगितलं. जंगलाजवळ नदीचा किनारा दलदलीचा झाला होता, म्हणून लक्ष्मणाने एक जागा पसंत केली आणि सीतेला सुरक्षितपणे उतरता यावं आणि स्नान झाल्यावर सहज चढता यावं म्हणून त्याने दगडगोटे घालून ती भक्कम केली. त्याने सीतामातेला स्नानासाठी तो तात्पुरता तयार केलेला घाट वापरण्याची विनंती केली. तेथून उतरताना आणि नदीत प्रवेश करताना सीतेने काळजी घेतली आणि तिनेही गंगादेवीला नमस्कार केला. राम आणि सीतेचं स्नान झाल्यावर त्यांना खाण्यासाठी श्रमपरिहारार्थ फळं आणायला लक्ष्मण जंगलात गेला. स्नान झाल्यावर त्याने अत्यंत आदराने फळं अर्पण केली आणि त्यांनी त्यांचा स्वीकार केला. एवढं होत आहे तो काही नावाडी तिथे जमा झालेले दिसू लागले. त्यांना राजरथ दिसला तसंच सीता, राम, लक्ष्मणांकडेही त्यांचे लक्ष गेलं. त्यांनी अनुमान केलं की ते तिघे तिथे सहलीच्या निमित्ताने आले असावेत, म्हणून घाईने ते त्यांचा नायक गुह याच्याकडे कोणीतरी राजपरिवारातील लोक जवळच्या परिसरात आले आहेत हे सांगण्यासाठी पळाले. गंगेच्या काठी जंगलात येण्याचा या प्रवाशांचा काय हेतू आहे, ते कोण आहेत हे जाणून घ्यायला गुहाने एक दूत पाठवला. त्यांनी माहिती आणली की ते दुसरे कोणी नसून सम्राट दशरथांचे पुत्र आहेत आणि राजकन्या स्वतः सीता आहे आणि राज्यमंत्री सुमंत्रांबरोबर ते तिथे आले आहेत. हे अत्यंत आनंदाचे क्षण एकट्यानेच उपभोगू नयेत असं गुहाला वाटलं. त्याने आपल्या सखेसंबंधी मित्रांना कळवलं की राजपुत्र राम त्याच्या पत्नी आणि बांधवांसह गंगेच्या किनाऱ्यावर आले आहेत. त्याने भरपूर प्रमाणात फळं, फुलं गोळा केली आणि सारेजण अत्यंत आदरयुक्त नम्रतेने गंगेच्या काठी निघाले. गुहाने राजपरिवारातील पाहुण्यांसमोर फळं, फुलं अर्पण केली आणि रामाच्या पायावर मस्तक ठेवलं. त्याच्या सखेसंबंधियांनीही रामाला साष्टांग नमस्कार केला. आनंदाने मोहरून गेलेल्या त्यांना पाहून रामाने गुहाला जवळ बोलावलं आणि त्यांचं कसं चाललं आहे
ते सारे आनंदात आणि शांतपणे राहू शकतात ना, याची त्याच्यापाशी चौकशी केली. त्यांनी गुहाला विचारलं की त्याच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे त्यांच्या समाजाची समृद्धी वाढायला कितपत मदत होत आहे. गुहा म्हणाला, भगवान रामचंद्रा, आपल्या पददर्शनाने आम्ही सारे अपरिमित आनंद पावलो आहोत. आमच्या पूर्व सुकृताने आणि पूर्व पुण्याईनेच आम्हाला हे महान सौभाग्य प्राप्त झालं आहे. नाहीतर या घनदाट अरण्यात सहजासहजी वाट काढता येणार नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या आम्हाला तुमच्या चरणकमलांचं दर्शन होण्याची आणि आपल्या भेटीची काही आशा होती का? आता यापुढे आपल्या चरणस्पर्शाने पुनीत झालेला हा वनप्रदेश नक्कीच समृद्धी आणि शांतीचा अनुभव करेल, याविषयी शंकाच नको. हा बदल घडून येणारच. लक्ष्मण, सीता आणि सुमंत्राला त्याच्या आनंदाची प्रामाणिक अभिव्यक्ती आणि आनंदाश्रूचं दर्शन झालं. त्याची भक्ती, नम्रता आणि विद्वत्ता पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. गुहाने रामाचे पाय घट्ट धरले आणि म्हणाला, भगवान, हे सारं आपलंच आहे. सारी संपत्ती, प्रदेश आणि नायक म्हणून माझा अधिकार, तसंच माझी प्रजा सारं आपलंच आहे. ते आपल्या आज्ञेची वाट पाहत आहेत. ते आपल्या आज्ञेत आहेत. आपल्या हेतूंची पूर्ती करायला आपल्या सेवेत ते अर्पण आहेत. मी तुमचा दास आहे. मी अर्पण करेन त्या सर्व गोष्टींचा आणि आम्ही राहतो त्या नगरीमध्ये प्रवेश करावा. रामाने ही विनंती ऐकल्यावर स्मित केलं आणि तो म्हणाला, गुहा, तू एकनिष्ठ भक्त आहेस, अत्यंत सद्गुणी आहेस, तुझं मन शुद्ध आहे. परंतु माझं ऐक. मला हे तपस्व्याचे कपडे घालून पित्याच्या आज्ञेप्रमाणे जंगलात बहिष्कृताचं जीवन व्यतीत करायचं आहे. मला भटकत राहायचं आहे. मी कोणत्याही गावात किंवा शहरात जाऊ शकणार नाही. तपाचरण करणाऱ्या संन्यासी व्यक्तीने जे अन्न भक्षण करायचं तेच मी घेतलं पाहिजे. तपाचरण करणाऱ्या तपस्व्याला जे नियम पाळावे लागतात त्याच्याप्रमाणेच मला राहावं लागणार आहे. म्हणून तू आत्ता जी इच्छा प्रदर्शित करतोयस ती पूर्ण करणं मला शक्य नाही. हे ऐकताच गुहाला अतिशय वाईट वाटलं. शृंगवेरपुरातून आलेला जनसमुदाय राम, सीता, लक्ष्मणाच्या मोहकतेविषयी कुजबुजत होते. इतक्या सुंदर भावांना आणि परीसारख्या स्त्रीला देशातून बहिष्कृत करावं असं मातापित्यांना कसं करवलं याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं. ही शिक्षा सांगताना त्यांची जिव्हा कशी अडखळली नाही यावर दुसऱ्याने रागे भरलं. चुप बस वेड्या, त्या पालकांनी चांगलंच केलं. त्यांनी तशी शिक्षा दिली नसती तर त्यांचं हे दैवी रूपाचं दर्शन करून आपल्या डोळ्यांची तहान भागली नसती. आज आपल्या दृष्टीला हा दुर्मिळ सोहळा पाहण्याचं भाग्य लाभलं आहे. यामुळे कित्येकांना समाधान वाटलं आणि आनंद झाला. जमलेल्या जनसमुदाय निषादवंशीयांचा होता. ते सारे आपापसात भक्तियुक्त अंतःकरणाने राजवंशीय पाहुण्यांची स्तुती करत होते. सीता, राम आणि लक्ष्मणांचं सौंदर्य, नाजूकता आणि गोड स्वभावाची त्यांनी प्रशंसा केली. निषादांच्या राजधानीत निषादांचा मुख्य म्हणून रामाचं स्वागत करण्याचं भाग्य मिळालं नाही म्हणून गुहाला वाईट वाटत होतं. त्याला वाटत होतं की एक वार रामाने हे नगर पाहिलं असतं. त्याची नजर जरी नगरावरून फिरली असती तरी शांती आणि समृद्धीचं वरदान नगरावर कायम राहिलं असतं. म्हणून त्याने जवळच असलेल्या प्रचंड परंतु सुंदर शिंशपा वृक्षापर्यंत रामाने चालावं असं सूचित केलं आणि रामाने त्यासाठी होकार दिला. त्या ठिकाणावरून रामाची नजर नगरावर पडली हे गुहाला समजलं. त्या विचारानेच त्याला आनंद झाला. काही अंतरावरून नगर पाहिल्यावर रामालाही आनंद वाटला. त्यांनी निषादांना चरणस्पर्श करायला परवानगी दिली आणि लवकरच अंधारून येईल म्हणून सर्वांनी घरी परतावं असं सांगितलं. नंतर संध्यासमयीचे संध्यावंदनाचे विधी रामाने उरकले. मध्यंतरीच्या काळात गुहाने मोठ्या प्रमाणात कोमल गवत आणि पानं गोळा केली आणि मऊ अंथरुणं तयार केली. जंगलातून ताजी आणि चविष्ट कंदमुळं, फळं गोळा करून पानात बांधून या विशेष पाहुण्यांना देण्यासाठी त्याने आपल्या लोकांना पाठवलं. सीता, राम आणि लक्ष्मण तसंच सुमंत्रानेही थोडंसं खाल्लं आणि ते विश्रांती आणि झोप घेण्यासाठी गेले. गवताच्या मऊ बिछाण्यावर सीता पहुडली. प्रवासाचा शीण उतरवण्यासाठी रामाच्या पायांना मालिश करण्यासाठी लक्ष्मण त्याच्या पायाशी बसला. जोवर राम जागा आहे तोवर लक्ष्मण पादसेवा करतच राहील हे रामाने जाणलं. त्यानेही विश्रांती घ्यावी अशी रामाची इच्छा होती म्हणून त्याला गाढ झोप लागली आहे असं त्याने भासवलं. यामुळे आणखी पाय दाबत राहिलं
तर त्याची झोपमोड होईल म्हणून लक्ष्मण हळूच उठला आणि दूर गेला. कोणी वन्य श्वापद किंवा राक्षस किंवा राक्षसी प्रवृत्तीचा माणूस रामाची झोपमोड करण्यासाठी येत नाही ना, हे लक्षपूर्वक पाहण्यासाठी तो सतर्कतेने सावधान वीरासमान बसला. हे पाहून गुहानेही आपल्या विश्वासू सेनानायकांना कोणत्याही कारणास्तव रामाची झोपमोड होऊ नये म्हणून त्या भागाचे रक्षण करायला सांगितलं. त्याने स्वतः खांद्यावर बाणांचा भाता बांधला आणि हाती धनुष्य सज्ज ठेवून लक्ष्मणाच्या जागत्या पहाऱ्यात सहभागी होण्यासाठी उत्सुकतेने त्याच्या शेजारी स्थान ग्रहण केलं. हात जोडून साश्रुनयनाने गुहाने त्याला विचारलं, लक्ष्मणा, मला वाटतं देवेंद्राच्या दिव्य राजवाड्यापेक्षाही सम्राट दशरथांचा महाल भव्य आणि अधिक सुंदर असेल. तिथे सर्व मोहक आणि सुंदर असेल. तिथली प्रत्येक वस्तूत सुगंधी आणि माधुर्य असेल. पिसांच्या शय्या आणि रत्नजडित दिवे महालाची शोभा वाढवत असतील आणि सारं आरामदायक असेल. तिथे बिछाण्यावरील चादरी मऊ आणि दुधावरील फेसाप्रमाणे सफेद असतील आणि त्यांना अनुरूप उषा असतील. अशा मऊ आणि आरामदायी मंचावर पहुडण्याची सवय असणारे सीता व राम आज सादर किंवा उशी काही नसताना गवतांच्या ढिगाऱ्यावर निव्वळ थकल्याने झोपले आहेत. हा देखावा पाहताना मला अत्यंत कष्ट होत आहेत. तिथे त्यांचे माता पिता सेवक सेविका त्यांच्या गरजा आणि आरामाकडे परोपरीने लक्ष पुरवत असतील. कालपर्यंत जे राम सीता राजेश्वर्यात राहिले ते आज जमिनीवर झोपले आहेत. हे पाहून दुःखाने माझं हृदय पिळवटून निघत आहे. जगप्रसिद्ध सम्राट जनकांची सीता प्रिय कन्या आहे, तरीही ती सुकलेल्या गवताच्या बिछाण्यावर पहुडली आहे. काय हा नशिबाचा खेळ! या वनवासातील वास्तव्यासाठी राम सीता योग्य आहेत का? छे, इतर काही असलं तरी प्रत्येकाच्या कर्माचे परिणाम बंधनकारक असतात हेच सत्य सिद्ध होतं. कैकेय देशाच्या राजाची कैकई कन्या आहे. ती अशासारखे भयानक पापकर्म करू शकेल यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. हे दोघे त्यांच्या वयाच्या अशा अवस्थेत आहेत की जेव्हा दोघांनी आनंदात एकत्र असायला हवं. त्यांना अशी शिक्षा देणं किती कठोरपणाचं आहे. कोणाच्या कट्टर शत्रूलाही नशिबाने असं फटकारू नये. सूर्यवंशाच्या वृक्षाच्या मुळांनाच कापणारी कुऱ्हाड असल्याचं केकय राजकुमारीने सिद्ध केलं आहे. तिच्या स्वार्थी लोभी वृत्तीने सारं जग दुःखात बुडालं आहे. अरे रे, हे दुःखदायक दृश्य पाहणं माझ्या डोळ्यांच्या भाग्यात लिहिलं आहे. मी काय घोर पाप केलं होतं की मला ही कठोर शिक्षा मिळावी. पूर्वकाळात ज्याच्या आनंदी जीवनाच्या दृश्याने मला हेवा वाटून माझे डोळे लाल होत, त्या माझ्या प्रिय रामाला अशा दुःखात पाहणं माझ्या नशिबी यावं. मनात उठणाऱ्या दुःखाच्या उर्मी अनावर झाल्याने असा विलाप करणाऱ्या गुहाने ओठ घट्ट मिटून घेतले आणि दुःखभराने मस्तक खाली घालून बसला. यामुळे लक्ष्मणही विषण्णतेत बुडाला. धैर्य एकवटून लक्ष्मण म्हणाला, हे निषाद नायका, दुसऱ्या कुणामुळे कोणी एक आनंदी होत नाही की कुणामुळे दुःखी होत नाही. त्याला दुसऱ्यांच्यामुळे सद्भाग्य किंवा दुर्भाग्य मिळू शकत नाही. अशा अप्रत्यक्ष गोष्टी यशस्वी होतील अशी शक्यता नाही किंवा कोणी निश्चितपणे आनंदी किंवा दुःखी असणं शक्य नाही. पूर्वजन्मातील कर्माच्या प्रभावाने किंवा परमेश्वराच्या इच्छेने आणि मर्जीनुसार प्रत्येकजण जन्माला काही हेतू पूर्ण करण्यासाठी येतो आणि तो हेतू पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत ते आनंदी किंवा दुःखी दिसतात, एवढंच. एखादा राजा स्वप्नात स्वतःला भिकाऱ्याच्या रूपात पाहतो. एखादा भिकारी स्वतःला राजाच्या रूपात पाहतो. जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यांचं दुःख किंवा आनंद खरा नव्हता आणि क्षणिक होता. त्याचप्रमाणे हे जग असत्य, भ्रम निर्माण करणारं आणि स्वप्नवत आहे, मिथ्या आहे. राम या परिस्थितीत आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटतं आहे, पण राम सुखदुःखाच्या पलीकडे आणि त्याच्याही वर आहे. प्राप्त केलेल्या आणि संचित पापपुण्याच्या, सौभाग्य आणि दुर्भाग्याच्या दृष्टिकोनातून जो पाहतो त्यांना तो आनंदी किंवा दुःखी भासेल. रामात जे सुखदुःख आनंद तुम्ही पाहता ते केवळ तुमच्या मनाच्या अवस्थेचं प्रतिबिंब आहे. यावर काही वेळापूर्वी कैकईच्या विरुद्ध जो क्रोध वाटत होता त्याचा त्याग करून गुह शांत झाला. दुसऱ्याला दोष देऊन आणि दुसऱ्यात दोष पाहणं योग्य नाही हे त्याने जाणलं. भ्रमाच्या निद्रेत सारे लोक आहेत आणि ते विविध प्रकारची स्वप्न पाहण्यात दंग आहेत
अशा तऱ्हेने लोक जीवन नावाची रात्र घालवतात. योगी आत्मज्ञानीच फक्त स्वप्नांच्या मोहात अडकून न पडता या रात्रीत जागी राहतात. त्यांच्या दृष्टीने जग आणि त्यातील पसारा उपयोगाचा नसतो. सर्व इंद्रिय सुखांच्या आसक्तीपासून ते दूर असतात. अशी अवस्था प्राप्त होईपर्यंत कोणी स्वतःला जागृत म्हणवून घेऊ शकत नाही. ज्ञानप्राप्तीनंतर आणि सत्य जाणल्यावर भ्रमाची बंधनं गळून पडतात आणि रामाच्या चरणकमली प्रेम दृढ होतं. गुहाचे विचार असे वाहू लागले. त्यामुळे त्याला समाधान वाटलं आणि त्याचं धैर्य वाढलं. उरलेली सारी रात्र रामाचे अतिमानवी गुण आणि त्याच्यातील सुप्त दैवी प्रभावाची पूर्णता यावर बोलण्यात गुह आणि लक्ष्मणाचा वेळ गेला. अशातच पहाट झाली. राम झोपला होता. तिथे पहारा देत एकजण उभा राहिला. तोवर दुसऱ्याने प्रातस्नान संध्यादिविधी उरकले आणि आपल्या जागी परतले. लवकरच राम जागा झाला. त्याने डोळे चोळले आणि उठून चोहीकडे पाहिलं. त्याने सीतेलाही उठवलं आणि गंगा नदीचा रस्ता धरला. स्नान उरकून सकाळच्या प्रार्थना पूजादी आटपून ते गुह आणि लक्ष्मण होते तिथे आले. रामाने लक्ष्मणाला झाडाचा दुधासारखा चीक आणायला पाठवलं. काही कुरकुर न करता लक्ष्मण जवळच्या जंगलात गेला आणि फार उशीर न करता पानांच्या द्रोणात चीक आणला. तो रस रामाने डोक्यावरील केसांना लावला आणि केसांचं रूपांतर सामान्यतः बैरागी धारण करतात अशा जटेत झालं. हे पाहून सुमंत्रांना हुंदके अनावर झाले. ज्या मस्तकावर रत्नजडित मुकुट विराजमान होणार होता त्या मस्तकाला जटाभार सांभाळावा लागत असलेला पाहून त्यांना धक्का बसला. हा दुःखद देखावा त्यांच्या डोळ्यांना पाहावा लागत आहे यावर त्यांनी विलाप केला. वेदनेनं त्यांचं हृदय जळू लागलं. तुझ्याबरोबर अरण्यात याहून अधिक मी राहू शकणार नाही. ते अशक्य होत आहे. मी सम्राटांची आज्ञा पाळली. माझं नशीब तुमच्या उपस्थितीत माझं राहणं कमी करत आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला रथात घालून एखादी पवित्र नदी लागेपर्यंत जावं आणि तिथे तुम्हाला सोडून परतावं. हे सांगणं माझं कर्तव्य आहे. आता यापुढे मी काय करावं हे सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. असं म्हणत दुःखाने मान खाली घालून नम्रतेने अश्रूंना वाट मोकळी करून देत सुमंत्र रामापुढे उभे राहिले. दुःख करू नका, राम म्हणाला. सम्राटांची आज्ञापूर्ती करणं हे तुमचं आणि माझंही कर्तव्य आहे. त्यांनी तुम्हाला दिलेल्या आज्ञा तुम्ही पाळल्या याचा मला आनंद झाला. यापुढे त्यांनी मला अशा ज्या आज्ञा दिल्या आहेत त्यांचं पालन मी करेन. त्यांनी मला सांगितलं आहे त्याचं अत्यंत आदराने आणि तंतोतंत पालन मी करेन. आता उशीर करू नका. अयोध्येला परत जा. माझे माता पिता अत्यंतिक आतुरतेने तुमच्या आगमनाची वाट पाहत असतील. आत्तापर्यंत तुमचा प्रवास कसा झाला याचं वर्णन ऐकण्यासाठी ते आसुसले असतील. म्हणून आता रथ माघारी वळवून वेगाने जा, रामाने विनंती केली. त्यांना परत कुठे जायचं आहे त्या ठिकाणचं चित्र स्वतःसाठी सुमंत्रांनी रेखाटलं. अतिशय दीनपणे त्याने विनंती केली. रामचंद्रा, अयोध्या नगरीला अनाथ होऊ देऊ नका. तुमच्या अनुपस्थितीत स्वतःला सावरणं सम्राटांना कठीण जाईल. राज्य करणं भरताला अशक्य होईल. सुमंत्राने रामाच्या पायावर लोळण घेतली. दुःखाचा भार सहन करणं त्यांना असह्य झालं. रामाने त्यांना उठवलं आणि त्यांचे खांदे धरून त्यांना शांत केलं. सुमंत्र, धर्माचं कोणतंही तत्त्व सत्यापेक्षा श्रेष्ठ नाही. वेद पुराणं हेच ठामपणे घोषित करतात हे तुम्ही जाणता. आता धर्माचं हे सर्वोच्च तत्त्व पालन करण्याचं काम माझ्यावर सोपवलं आहे हे केवढं मोठं सद्भाग्य आहे. जर मी ही संधी गमावली आणि हे सद्भाव हातचे जाऊ दिले तर माझी आणि माझ्या कुलाची तिन्ही लोकात कायमची दुष्कीर्ती होईल. धार्मिक व्यक्तीला लाखो मरणं आणि दहनसंस्कारापेक्षाही अप्रतिष्ठेचा दाह भयानक वाटतो. जा, माझ्या पिताश्रींच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना माझा निश्चय आणि माझा आनंद स्पष्ट करा. माझ्याबद्दल पिताश्री निश्चिंत आहेत याविषयी तुम्ही दक्ष राहिलं पाहिजे. सीता आणि लक्ष्मणाचीही त्यांनी काळजी करू नये. गुहाने आणि त्याच्या अनुयायांनी हे रामाचे शब्द ऐकले आणि त्यांच्यावर उघडपणे परिणाम झाला. अजाणतेपणाने ते अश्रू ढाळू लागले. लक्ष्मणाला हा दुःखाचा आवेग सहन झाला नाही आणि जे या दुःखद परिस्थितीला कारणीभूत झाले त्यांच्याविषयी त्याने रागाने काही कडवट शब्द उच्चारले. परंतु रामाने त्याची संतप्त मनस्थिती जाणली आणि त्याला ताबडतोब तिथेच थांबवलं.
नंतर सुमंत्राकडे वळून तो म्हणाला, सुमंत्र, लक्ष्मण अबोध आहे. त्याच्या बोलण्याला फार महत्त्व देऊ नका. त्याचे शब्द पिताश्रींना सांगू नका. लक्ष्मणाचं माझ्यावर फार प्रेम असल्यामुळे त्याच्या मनाला त्रास होत आहे. तसंच सीतेला जो त्रास होत आहे त्यामुळे त्याच्यावर परिणाम झाला आहे. मला ज्यांनी अरण्यात पाठवलं आहे त्यांच्याविषयीच्या चुकीच्या भावनेमुळे त्याने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्वभावतः लक्ष्मण सद्गुणसंपन्न आहे. मग रामाने भावाच्या सद्गुणाचं वर्णन करायला सुरुवात केली. सुमंत्राने मान वर करून सीतेबद्दल रामाकडे विनंती केली. स्वामी, जानकी नाजूक आणि कोमल स्वभावाची आहे. जीवनातील त्रासाला ती तोंड देऊ शकणार नाही. तिला नगरात परतण्याविषयी सल्ला दिला पाहिजे आणि तेच करणं योग्य आहे याविषयी तिला खात्री दिली पाहिजे. ती अयोध्येचा प्राण आहे. साऱ्या साम्राज्याची ती समृद्धीची देवता आहे. जर ती अयोध्येला परतली नाही तर अयोध्यावासी लोकांची कोरड्या सरोवरात मासोळीची जशी अवस्था होते तशी अवस्था होईल. तिला तरी परतू दे आणि तिला जसं हवं तसं तिच्या मात्यापित्याजवळ किंवा श्वशुरगृही तिच्या सासूजवळ राहू दे. तुम्हाला हे ह्याच शब्दात सांगण्याची आज्ञा सम्राटांनी मला पुन्हा पुन्हा केली आहे. तुम्ही 14 वर्षाचा काळ संपवून जेव्हा परत याल तेव्हा जानकीला पित्याच्या घरून आणवून घेता येईल. सुमंत्र अशा रीतीने विनंती करत असता रामाने त्यांच्या विनंतीकडे सीतेचं लक्ष वेधण्यासाठी तिला खूण केली. जेव्हा सुमंत्रांनी बोलणं संपवलं तेव्हा राम सीतेला उद्देशून म्हणाले, सीते, पिताजींचा निरोप तू ऐकलास का? घरी परत जा आणि माझ्या वियोगाचं जे दुःख त्यांना होत आहे ते निदान काही अंशाने तरी कमी कर. त्यांच्या या वृद्धावस्थेत अशा भीषण परिस्थितीशी सामना करायला ते अतिशय असमर्थ आहेत. म्हणून मंत्रीवरांच्या बरोबर तू अयोध्येला जाणं अत्यंत जरुरीचं आहे. पित्याची विनंती मान्य करावी म्हणून पुष्कळ प्रकारांनी रामाने तिला समजावलं. सीता म्हणाली, स्वामी, तुम्ही सर्वज्ञ आहात. मानवजातीच्या प्रत्येक विभागासाठी आदर्श नैतिक वागणं काय आहे ते आपल्याला माहिती आहे. मी आपल्याला त्याची आठवण करून देण्याची गरज नाही. कृपा करून माझी विनंती ऐका. सावलीने पदार्थाची साथ दिलीच पाहिजे. सावली कधी विभक्त झाली आहे का? सूर्यकिरणं सूर्यापासून विभक्त असू शकत नाहीत. चंद्राशिवाय चंद्रकिरणं राहू शकत नाहीत. त्याप्रमाणे सीता, सावली रामचंद्राला सोडून अस्तित्वात राहू शकणार नाही. मग सुमंत्राकडे वळून ती म्हणाली, सुमंत्र, आपण मला श्वशुर आणि पित्याप्रमाणेच आदरणीय आहात. आपण माझे हितचिंतक आहात. यावर विचार करा. माझ्या स्वामींच्या चरणकमलाशिवाय दुसऱ्या कोणत्याही आधाराची मी अपेक्षा करत नाही. कुटुंबात आणलेली सून त्या कुटुंबातच जन्मलेल्या पुत्राइतकी कुणालाही अधिक जवळची नसते हे सारं जग जाणतं. त्यामुळे जर सून परतली तर पुत्राच्या वियोगाचं त्यांचं दुःख ते विसरतील या विधानाला काही अर्थ नाही. पित्याच्या घरचं ऐश्वर्य आणि सुखसोयीविषयी म्हणाल तर लहानपणी मी पुरेसं भोगलं आहे. आता माझ्या पतीशिवाय ते सर्व मला शुष्क आणि यःकश्चित वाटतं आहे. पती जो मार्ग अवलंबतील त्या व्यतिरिक्त मला इतर कोणताही मार्ग नाही. म्हणून माझ्या कथनाचा इतर चुकीचा अर्थ न काढता कृपया माझ्या शब्दांशी सहमत व्हा. मला अयोध्येला नेण्याचा प्रयत्न करणं सोडून द्या. ते विसरून जा. माझ्या सासू सासऱ्यांना माझे नमस्कार सांगा आणि त्यांनी आमच्याविषयी काही चिंता करण्याचं कारण नाही असं सांगा. त्यांना सांगा की अयोध्या किंवा मिथिलेत होती त्याच्या कितीतरी हजारो पटीने सीता आनंदात आहे. मी माझ्या हृदय सम्राटासह, त्या महान शूर वीर योद्ध्यासह, त्याचा भाऊ लक्ष्मणासह आहे. म्हणून मी अरण्यात अतिशय आनंदात, निर्भय आणि निश्चिंत आहे असं सांगा. प्रवासाने मी अजिबात थकलेली नाही. हे वनवासी जीवन सद्भाग्याने मिळाल्याने मी खूप आनंदात आहे असं त्यांना सांगा. हे ऐकल्यावर सुमंत्रांना कौतुकाचे आणि दुःखाचे इतकं भरतं आलं की सीतेच्या चेहऱ्याकडे पाहणं त्यांना शक्य झालं नाही. हृदयाला हात घालणारे हे कळवळीचे आणि ज्ञानगर्भ शब्द ऐकणं त्यांना कठीण झालं. तिच्याशी बोलायला त्यांना शब्द सापडेनात. तिच्या अविचलतेवर, तिच्या शुद्ध भावना आणि सद्गुणांचा ते विचार करू लागले. इतक्या सच्चरित्र स्त्रीच्या उपस्थितीचं आणि स्फूर्तीचं सौभाग्य अयोध्येला लाभत नाही याचं त्यांना वाईट वाटलं. ते रामाला म्हणाले, रामा, असं असलं तर माझी एक विनंती मान्य कर. मलाही तुमच्याबरोबर अरण्यात ठेवून घे आणि 14 वर्ष तुमची सेवा करत राहण्याची परवानगी दे.
राम उत्तरला, सुमंत्र, कायदा आणि नीतिनियम आपण उत्तम रीतीने जाणता. आपण सम्राट दशरथांचे मंत्री आहात, माझे नाही. त्यांनी तुम्हाला परत येण्याची आज्ञा दिली आहे. मी तुम्हाला राहण्याची परवानगी देऊ शकेन. एरवीसुद्धा विशेषतः या परिस्थितीत आपण सम्राटांपासून दूर असणं योग्य नाही. आपण सम्राटांचे उजवा हात आहात. आपण आपल्याच आनंदाकडे लक्ष देऊन त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. आपण अधिक उशीर न करता त्यांच्याजवळ जावं. जर आपण लवकर गेलात तर मला आणि माझ्या मातापित्यांना सांत्वन आणि विश्वास वाटेल. हर तऱ्हेने आणि अनेक उदाहरणं देऊन रामाने त्यांचं जाण्यासाठी मन वळवलं. आणखी विरोध करणं अशक्य होऊन हंबरडा फोडून त्याने तिघांना नमस्कार केला. परत फिरताना त्यांची पावलं जड झाली आणि अडखळली. त्यांचं शरीर आणि मन जायला तयार नव्हतं. रामाने त्याचा हात धरून त्यांना रथापर्यंत चालत जायला मदत केली आणि रथात चढायला मदत केली. राम सुमंत्रांशी मृदू मधुर बोलला. त्याने रथाच्या घोड्यांना वळत अयोध्येच्या दिशेने जायला प्रवृत्त करण्यासाठी तो त्यांच्याशीही गोड बोलला. सुमंत्राने रथ परत अयोध्येच्या दिशेने फिरवला. रथाचे घोडे पाऊल उचलायला तयार नव्हते. राम जिथे होता तिकडे ते त्याच्याबरोबरच राहण्यासाठी वळले आणि त्याच्यापासून दूर जायला तयार नव्हते. कितीही गोंजारलं चुचकारलं तरीही ते हलेनात. केविलवाणीपणाने ते विरोधदर्शक खिंकाळले. सारखे माना वळवून वळवून रामाचं दर्शन घ्यायला पुन्हा पुन्हा थांबले. सुमंत्र देखील असह्य दुःखाने मागे वळून पाहत होते. गालावरून ओघळणारे अश्रू पुसत होते. लोकांना चेहरा दिसू नये म्हणून त्यांनी मान खाली घातली. सुमंत्राची ही स्थिती पाहून अतीव दुःखाने भरून येऊन गुह झाडाच्या बुंध्याला टेकला आणि त्यावर मस्तक टेकवून हुंदके देऊ लागला. वृद्ध मंत्र्याची पाठवण करून सीता आणि लक्ष्मणासह राम गंगा नदीवर गेला. जर मुक्या प्राण्यांना रामाशिवाय जगणं कठीण वाटतं तर ज्यांनी त्याला जन्म दिला आणि प्रेमाने आणि मोठ्या आशेने संगोपन केलं आणि ज्या प्रजेने त्याला निष्ठेने आणि प्रेमाने पूजलं त्यांच्या दुःखाविषयी काय म्हणावं. अरे रे, कौसल्येच्या हृदयाला ग्रासून टाकणाऱ्या दुःखाची मोजदाद कोण करू शकेल. गुहाने स्वतःशीच विचार केला. दुःखाने त्याचा आत्मा शुष्क झाला. लवकरच गंगेला निघालेल्या राम सीता आणि लक्ष्मणावर त्याची दृष्टी गेली. म्हणून तो तातडीने त्यांच्या दिशेने गेला आणि त्यांना नदी पार करायची आहे हे जाणून नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या नावाड्याने घाईने काही क्षणातच ती नाव राम उभे होते तिथे वल्वीत आणून उभी केली. गुहाने नावाड्याला एका बाजूला बोलावलं आणि त्याला अयोध्येच्या सम्राट दशरथांच्या पुत्राला, अयोध्येच्या राजपुत्राला, त्याच्या पत्नीला आणि भावाला वनवासात काही वर्ष राहण्यासाठी गंगा पार करून दुसऱ्या तीरावर उतरवण्यासाठी नाव त्यांच्या प्रवासाला योग्य प्रकारे स्वच्छ करायला सांगितलं. नावाड्याने त्याच्या निषाद बांधवांकडून राजसिंहासनाच्या उत्तराधिकाऱ्याच्या तडीपारीच्या शिक्षेविषयी दुःखद गोष्ट ऐकली होती म्हणून त्याने यायला विलंब केला नाही. पण त्याला एक शंका सतावत होती. तिचं निरसन होणं आवश्यक वाटत होतं. त्याने ऐकलं होतं की रामाने एका दगडावर पाय ठेवला होता आणि त्या दगडाचं रूपांतर अचानक एका स्त्रीमध्ये झालं होतं. तोच हा राम आहे की तो कोणी दुसरा होता? तो प्रश्न त्याने गुहाला विचारला. गुह म्हणाला, प्रिय नावाड्या, तुझ्या स्मरणशक्तीला दाद दिली पाहिजे. फार पूर्वी घडलेल्या घटनेचं स्मरण तुला आहे हे पाहून मला आनंद झाला. तू मलाही त्या घटनेची आठवण करून दिलीस. गुह रामाजवळ आला आणि उत्साहाने प्रफुल्लित होऊन म्हणाला, रामा, ऐका, या माणसाने, माझ्या टोळीच्या माणसाने तुझ्या दिव्य प्रतापाचं स्मरण जतन करून ठेवलं आहे. आज त्याने गौतम ऋषींची पत्नी अहिल्येला तू कसं शापमुक्त केलंस त्याची आठवण मला दिली. त्या स्त्रीला असा भयानक शाप दिल्याने माझी प्रजा अस्वस्थ झाली होती आणि तुझ्या दिव्य शक्तीने तिला मुक्ती मिळाल्याचं समजल्यावर त्यांना आनंद झाला होता. ओहो, तुझ्या दिव्यत्वाची जाणीव असलेली माझी प्रजा किती भाग्यवान आहे. गुह अत्यंत आनंदाने त्याच्या नावाड्याच्या भक्तीचं आणि श्रद्धेचं वर्णन करीत होता. तोवर राम बोटीच्या दिशेने गेला. हात जोडून नावाडी रामाच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, रामचंद्रा, आज माझ्या वाट्याला जे भाग्य आलं आहे त्याने माझं जीवन कृतार्थ झालं. ज्या रामाविषयी मी फार पूर्वी ऐकलं होतं त्याला आज मी प्रत्यक्ष पाहत आहे. माझ्या पूर्व पुण्याईने आज तुला, तुझ्या पत्नीला आणि भावाला
गंगेच्या पैल तीरावर नेण्याचं भाग्य मला लाभलं आहे. एका आशीर्वादासाठी मला प्रार्थना करू दे. तुम्हाला पैल तीरावर पोचवण्याआधी तुझे पाय धुवून ते तीर्थ मला माझ्या मस्तकावर शिंपडून घेऊ दे. नावाडी असलेल्या त्याच्या सेवकाची रामाविषयीची भक्ती इतकी प्रगाढ असेल याची गुहाला कल्पना नव्हती. इतक्या नम्रतेने त्याने रामाला केलेली विनंती ऐकून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने अशा प्रकारे प्रार्थना केल्याचा त्याला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, बंधो, माझा ऐका. रामाना बोटीत त्यांच्या जागेवर बसू दे. मग एका भांड्यात गंगेचं पाणी घेऊन तू त्यांचे पाय धुवू शकतोस. त्यांना असं किनाऱ्यावर उभं करून त्यांचे पाय धुणं हे योग्य वाटत नाही. त्याचा हट्ट आणि गावंढळपणासाठी गुह रागावला. परंतु नावाडी ऐकायला तयार होईना. त्याने विनवलं, देवा, तुमच्याकडे पुष्कळ संपत्ती आहे. मी अतिशय गरीब. लोकांना या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर नेण्यात जे काही पैसे मिळवतो त्यावर माझ्या कुटुंबाचं पोषण मी कसं बसं करतो. माझे दररोजचं उत्पन्न माझे लहान कुटुंब सांभाळायला अपुरं पडतं. जर हे उत्पन्न देखील थांबलं तर मी आनंदात कसा राहू? कृपया माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये. नावेत बसण्याआधीच आपले पाय धुण्याची परवानगी द्यावी. नावाड्याच्या विचित्र विनंतीमागचा गर्भित अर्थ रामाने जाणला. हसून तो सीतेला म्हणाला, या नावाड्याची भीती तुझ्या ध्यानी आली का? याचा अर्थ काय आणि राम कशाला हसला हे गुहाला समजलं नाही. त्याच्या वागण्याने तो गोंधळात पडला होता. तो म्हणाला, अरे नावाड्या, तू काय बोलतोयस हे माझ्या लक्षात येत नाही. तुझ्या कुटुंबाचा सांभाळ करण्याचा खर्च आणि रामाना वनवासात जाऊन तिथे निवास करण्यासाठी गंगापार नेण्याचं आत्ताचं तुझं कर्तव्य याचा काय संबंध? या तुझ्या वंशपरंपरागत कामासाठी तू रामाकडून अधिक शुल्काची अपेक्षा करतोस का? तसं असलं तर ते तुझ्या लोभीवृत्तीचंच प्रदर्शन आहे. कुटुंबाचा सांभाळ करायला तुझी मिळकत कमी पडत असेल तर या प्रदेशाचा मुख्य या नात्याने मी तुला पैसे द्यायला तयार आहे. रामचंद्राकडून घेण्याची अपेक्षा करू नकोस. तुझा व्यवसाय कर आणि नाव तयार ठेव. त्याचा आग्रह पाहून गुहाला राग आला. यावर नावाडी म्हणाला की रामाच्या पायांमध्ये काही विशेष शक्ती असल्याचं त्याने लोकांकडून ऐकलं होतं. ते म्हणतात की दगडाला त्यांच्या पायाचा स्पर्श होताच त्याचं स्त्रीमध्ये रूपांतर झालं. कित्येक लाकडाचे तुकडे एकत्र करून माझी नाव तयार झाली आहे. जर प्रत्येक तुकड्याची स्त्री झाली तर माझ्या नावेच्या भागापासून त्या तयार झाल्या म्हणून माझे अधिपती त्यांचा सांभाळ करण्याचं काम माझ्यावरच सोपवतील. हा अधिक भार मी कसा सहन करणार? परंतु जर नावेत बसण्याआधी पाय धुतले तर त्या भीतीचं कारण राहणार नाही. शिवाय ते पाणी माझ्या मस्तकावर शिंपडल्याने माझी पापही नष्ट होतील. म्हणून कृपया माझी इच्छा पुरी करा. गुह विचारात पडला. पण रामाने नावाड्याला जवळ बोलावलं आणि स्मितवदनाने म्हणाला, प्रिय सुहृदा, ये, माझे पाय धू. असं म्हणत त्याने आपले पाय त्याच्या हाती दिले. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने हाती पाय घेतले आणि काळजीपूर्वक प्रेमाने गंगेचं पाणी घेऊन पायांची बोटं मागे पुढे नीट धुतलं. ते तीर्थ त्याने स्वतःच्या मस्तकावर आणि नावेचे दुष्टशक्तींपासून रक्षण व्हावं म्हणून नावेवर शिंपडलं. त्याची योजना सफल झाल्याचं पाहून त्याला अतोनात आनंद झाला. राम नावेत चढत असताना त्याने रामाचा हात धरून मदत केली. सीतेचा हात आपल्या मजबूत पकडीत धरून रामाने सीतेला नावेत चढायला मदत केली. आडव्या फळीवर त्याने लक्ष्मणाला आपल्या शेजारी बसवून घेतलं. नावाड्याच्या भक्ती आणि बालसदृश निष्पापतेविषयी ते परस्परांशी बोलले आणि पाण्यावर हलणाऱ्या नावेचे हेलकावे मजेने उपभोगले. कितीतरी विषयांवर त्यांनी गुहाशी संभाषण केलं. वेळ कसा गेला ते त्यांच्या लक्षात येण्याआधीच ते दुसऱ्या तीरावर पोचले. प्रवास कसा झाला हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. नावाड्याला देण्यासाठी कवडी देखील जवळ नाही याची लाज वाटल्याने रामाने भासवलं. सीतेला उत्स्फूर्तपणे तिच्या स्वामींच्या मनातील भावना कळल्या. तिने बोटातून अंगठी काढली आणि रामाच्या हातावर ठेवली. रामाने नावाड्याला बोलावलं आणि त्याच्या हाती अंगठी ठेवत म्हटलं, हे तुझं शुल्क घे. नावाड्याने रामाच्या पायी लोळण घेत म्हटलं, रामा, आज मला अनमोल भेट मिळाली. माझी सर्व पापं धुळीला मिळाली. जन्ममरणाच्या चक्रातनं मला मुक्ती मिळाली. या मृत्यूलोकात अनेक जन्मांमध्ये ज्या वेदना मी सहन केल्या त्याचं साफल्य झालं. माझ्या देवाने मला आशीर्वाद दिले आहेत. या आशीर्वादाने माझे पूर्वज आणि माझे पुत्र पौत्रादी पापातून मुक्त झाले आहेत. भगवन, आपले आशीर्वाद मिळाले आणि त्याला मी पात्र झालो तरी मला पुरे आहे.
आणि भगवन परत याल तेव्हा याच वाटेने या आणि मला सेवेची संधी द्या. आयुष्यात हीच भेट मी अनमोल मानतो. गालावर अश्रू ओघळत असता त्याने रामापुढे जमिनीवर साष्टांग नमस्कार घातला. राम लक्ष्मणाने नावाड्याचं सांत्वन केलं आणि त्याचा आनंदातिरेक शांत करण्याचा प्रयत्न केला. ही भेट त्याने स्वीकारावी म्हणून त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु नावाड्याने विरोध करत म्हटलं, जर एवढासा प्रवाह ओलांडण्यासाठी मी शुल्क घेतलं तर माझ्या कुळाच्या इतक्या पिढ्यांना आणि लाखो करोडो सहकार्यांना या अथांग आणि भयानक नित्य परिवर्तनशील संसार सागरातून पार न्यायला तुम्ही किती शुल्क घेणार ते मला सांगा. मला ही संधी मिळाली म्हणून मी ब्रह्मानंदात बुडालो आहे. माझ्या वाट्याला आलेल्या या संधीचं शुल्क मोजून मला आणखी बंधनात घालू नका. हे शब्द रामाच्या हृदयाला भिडले. त्याला वाटलं की शुल्क स्वीकारण्याचा दबाव त्याच्यावर घालणं योग्य नाही. रामाने अत्यंत उदारपणे त्याला आशीर्वाद दिले आणि प्रस्थानाची परवानगी दिली. नदी किनाऱ्यावर अंथरलेल्या कपड्यांवर रामलक्ष्मणाने आपलं धनुष्यबाण ठेवलं आणि स्नानासाठी ते नदीत उतरले. त्यांचं उरकल्यावर सीताही त्या पावन नदीत उतरली आणि स्नानानंतर तिने गंगेला अर्घ्य दिलं आणि स्वामींच्या बरोबर 14 वर्षाचा वनवास आनंदाने व्यतीत केल्यावर ती परत येईल आणि वनवासाच्या समाप्तीबद्दल आभार प्रदर्शित करण्यासाठी हे पवित्र जल तिच्या मस्तकावर शिंपडून घेईल अशी शपथ तिने घेतली. नंतर रामाने गुहाला जवळ बोलावलं आणि म्हणाला, प्रिय मित्रा, मी माझ्यासाठी तुझा खूप वेळ घेतला. आता तुला तुझ्या नगराला परतलंच पाहिजे. ही आज्ञा कानावर पडताच गुहाचा चेहरा पडला. त्याच्या गालावरून अश्रुधारा वाहू लागल्या. हात जोडून त्याने प्रार्थना केली, रामा, कृपा करून मी म्हणतो ते ऐक. काही काळ मी तुमच्याबरोबर अरण्यात राहतो. मला सारे जंगल मार्ग माहिती आहेत. मी तुम्हाला उपयुक्त माहिती देऊ शकेन. अशा प्रकारे आपली सेवा करण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून नाही म्हणू नका. गृहाचं प्रेम आणि भक्ती पाहून रामाला आनंद झाला आणि त्याने त्याला बरोबर घेतलं. काही अंतर चालून गेल्यावर संध्यासमयी एका विशाल वृक्षाखाली त्यांनी विश्रांती घेतली. राम आणि सीतेला विश्रांतीसाठी योग्य स्थान तयार करण्यासाठी जागा झाडून स्वच्छ करायला लक्ष्मण आणि गुह तातडीने कामाला लागले. त्या वृक्षावरील फळं या दैवी पाहुण्यांची सेवा करण्यासाठी खाली पडायला उत्सुक दिसत होती. आनंदाने आणि उत्तेजनेमुळे ती लाल झाली होती. गुह आणि लक्ष्मणाने फळं गोळा केली आणि राम सीतेपुढे एका मोठ्या पानांवर ठेवली. परंतु रामाने आपल्या भावाला विचारलं, लक्ष्मणा, संध्यावंदन करण्याआधी आपण ही फळं खाऊ शकतो का? म्हणून ते जवळच असलेल्या प्रयाग क्षेत्री पवित्र नद्यांच्या संगमावर गेले आणि स्नान करण्याआधी त्या पावनस्थळाचं दर्शन घेतलं. नदीवरून परत येताना रामाने त्या स्थळांचं पावित्र्य वर्णन केलं. तो म्हणाला की 3 पवित्र नद्यांच्या संगमावरील पाण्यामध्ये माणसाच्या मनाला दूषित करणारी सर्व पापं धुवून काढण्याचं सामर्थ्य यात आहे. जय साईराम.